चांगलं पर्यटनही व्हावं, पर्यावरणपूरक व्हावं, स्वच्छ व्हावं, हरित व्हावं, त्यातून रोजगाराचा प्रश्न सुटावा, यासाठी आमचा सगळा हा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। यावर्षी आपण अतिशय सुंदर देखण्याचा 9 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे। 9 दिवस झाले, 8 दिवस झाले, या ठिकाणी 9वा दिवस आहे। हे कार्यक्रम या ठिकाणी चाललेले आहेत। अतिशय बहारदार कार्यक्रम बिस्क्राफ्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केले। आमच्या डिपार्टमेंटने खात्याने सुद्धा चांगली मेहनत या ठिकाणी घेतली, त्याबद्दल सर्वांना मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो। आपण एवढ्या मोठ्या संख्येच्या ठिकाणी आलात, आपलं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतो। आणि माझ्याकडे जी खरी जबाबदारी दिली गेली होती की फक्त आपण शपथ घ्यायची या ठिकाणी, ती शपथ मी माझं नाव घेऊन पण आपण मनातल्या मनात आपल्या नावाने ती शपथ घ्यायची या ठिकाणी। आणि म्हणून मी शपथ घेतो या ठिकाणी। आनंदजी साहेब, आपणही सगळेजण त्या ठिकाणी शपथ घ्यावी। आनंदजींना मी पुन्हा सांगेल की आपण नुसते या वर्षीसाठीच नाही, तुम्ही सांगितलं की आपण पुढच्या वर्षी अजून जोरात करू। खरंच पुढच्या वेळेला अजून आपण जोरात, अतिशय जोरात या ठिकाणी हा फेस्टिवल या ठिकाणी करू, अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी करू। आणि इथेच नाही तर मला वाटतं महाराष्ट्रभर ग्रामीण भागामध्ये विशेष करून हे उत्सव झाले पाहिजेत। या ठिकाणी अशा प्रयत्न झाला पाहिजे की त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळणार, रोजगाराला सुद्धा चालना मिळणार। आणि म्हणून आनंदजी, तुम्ही नुसते या वर्षाचेच नाही तर मी एक रेझोल्युशनच पास करून टाकतो, तुम्ही आता आमचे परमनंट अध्यक्ष राहा, म्हणजे आम्हालाही उत्साह आमच्या त्या ठिकाणी वाढेल। भरपूर वेळ आपण या ठिकाणी आम्हाला कौस्तुभ बरोबर आहे यांनी या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे आम्हाला रेझोल्युशन पास करायला काही हरकत राहणार नाही। मी शपथ घेतो, माझ्या मागून आपण मनातल्या मनात शपथ घ्यायची आहे। मी गिरीश महाजन महाराष्ट्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी कायम माझ्या कृतीतून प्रयत्नशील राहण्याची शपथ घेतो। मी ग्रामीण पर्यटनाला आवश्यक चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील टियर 2 आणि टियर 1, टियर 3 शहरामध्ये रोजगार आणि उद्योजकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचेच वचन देतो। मी आपली पवित्र स्थळे आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारी जागा म्हणून जतन आणि संवर्धन करण्यासाठी व त्याचे पावित्र्य राखण्यासाठी आणि त्याचे संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे। मी आपल्या ग्रामीण वातावरण, संस्कृती आणि परंपरांचे संरक्षण आणि संवर्धन सुनिश्चित करताना ग्रामीण पर्यटनाचे अद्वितीय आकर्षण आणि पारंपरिक वैशिष्ट्यांना प्रोत्साहन देण्याचे या ठिकाणी वचन देतो। आनंदजी, पुन्हा आपले सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद। बिस्क्रॉफ्ट आहे, आमची सर्व टीम आहे आणि खूप चांगली मेहनत आपण या ठिकाणी, एक चांगला प्रयत्न आपण या ठिकाणी केला। पण निश्चित पुढच्या वेळी, पुढच्या वर्षी अजून थोडा गाजावाज आपल्याला करावा लागेल, काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत। 16-17 वर्षांनी हा प्रयत्न झाला, पण पुढच्या वेळी अतिशय मुंबईभर म्हणजे थोडी प्रचार प्रसिद्धी आणि थोडंसं लोकप्रतिनिधींना आपण विश्वासात घेऊन सर्वांना या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम पुढच्या वर्षी अजून अतिशय जोमाने करावा लागेल। पण मी त्यावेळेला मंत्री या खात्यात राहील की नाही मला सांगता येत नाही, सेक्रेटरी राहतील की नाही सांगता येत नाही, पण परमनंट तुम्ही अध्यक्ष राहा, म्हणजे आता तुम्ही सगळं बघितलेलं आहे, पण तुम्हाला मला हलवता येणार नाही, कारण महेंद्र म्हणजे महेंद्र आहे, शेवटी ते वाढतच चाललेलं आहे। आमचं काम टेम्पररी असतं, 5 वर्षांनी निवडून आलो तर या ठिकाणी येऊ, वरतून मंत्री केलं तर मंत्री होऊ, सगळे आमचे ऑफिसर, आय एस ऑफिसर, त्यांचे पोर्टफोलिओ बदलत राहतात। त्यामुळे तुम्ही आम्हाला शाश्वती द्या की पुढच्या वर्षी सुद्धा अधिक जोमाने आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करू, आम्ही तुमच्या सोबत राहू, कार्यक्रम बघायला येऊ। पण निश्चित आपण खूप वेळ या कार्यक्रमासाठी दिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे, आपले स्वतः, आपले मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आमच्या टीमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करून माझ्या 2 शब्दांना विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।